ठाणे शहर काँग्रेसने महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनातील गंभीर अनागोंदीचा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरताच प्रशासनाची झोप उडाली आहे। लाखो रुपयांचा खर्च करून बसवण्यात आलेले स्टेनलेस स्टील कचरा डबे अल्पावधीतच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अनेक ठिकाणी फक्त लोखंडी स्टँड उभे असल्याने या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रशासनावरती थेट हल्लाबोल चढवलाय। शहरातील विविध भागामध्ये सुस्थितीत असलेले अनेक कचरा डब्बा अयोग्य पद्धतीने बसवल्यामुळे उखडून रस्त्याच्या कडेला पदपथांवरती दिवसानुदिवस पडून आहेत, तरी देखील प्रशासनाकडून याकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या संतापात भर घालत आहे। करदात्यांच्या पैशाचा होत असलेला हा उघड अपव्यय थांबण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली आहे। स्मार्ट सिटी, आमदार निधी, खासदार निधी, विविध स्रोतांमधून बसवण्यात आलेले सर्व कचरा डब्यांचे फिजिकल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागील 5 वर्षातील कचरा डब्यांची गुणवत्ता तसेच प्रत्यक्षात जे डबे संबंधित ठिकाणी अस्तित्वात आहेत की नाही याचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच शहरभर विखुरलेले व पडून असलेले स्टील कचरा डबे तातडीने संकलित करून आवश्यक त्या ठिकाणी पुन्हा बसवावे, तसेच भविष्यामध्ये गरजेनुसारच डबे बसवण्याचे धोरण राबवावे अशी सूचना करण्यात आली आहे। संबंधित विभागांवरती जबाबदारीने निश्चित करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शहरभर पडून असलेले स्टील कचरा डबे एकत्र करून महानगरपालिका मुख्यालयासमोर टाकत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिलेल्या प्रशासनात खळबळ उडाली आहे। हे जे कचऱ्याचे डबे आहेत, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण, बदलते ठाणे ह्याच्या माध्यमातून मग 2023 असेल, 2024 असेल, यावेळी हे लावले गेलेले आहेत। आता सुद्धा तुम्ही बघितलं असेल की स्वच्छ सर्वेक्षण 2025-26च्या माध्यमातून नव्याने हे डबे लावले जात आहेत। परंतु हे डबे लावत असताना संपूर्ण ठाणे शहरामध्ये, आता आपण या कोपरी विभागामध्ये आहोत आणि कोपरी विभागामध्ये धोबी घाटामध्ये ज्या ठिकाणी आहोत, एका ठिकाणी हे 12 ते 13 डबे या ठिकाणी रचून ठेवलेले आहेत आणि अत्यंत सुस्थितीतले डबे आहेत। एक छोटी मोठी जर त्याची किरकोळ दुरुस्ती केली तर चांगले डबे आहेत आणि पुन्हा एकदा लावू शकतो। अशाच प्रकारचे डबे अष्टविनायक चौकात पडलेले आहेत। अष्टविनायक चौकाचे एक स्मशानभूमी आहे, स्मशानभूमीच्या बाहेर पडलेले आहेत। तिथे जो विसर्जन घाट आहे त्या विसर्जन घाटामध्ये म्हणजे एका या सराउंडिंगमध्ये जवळजवळ 50-60 डबे पडलेले आहेत। असे संपूर्ण ठाणे शहरामध्ये अशा प्रकारचे डबे पडलेले आहेत आणि हे जे डबे आहेत हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असतील, आमदार निधीच्या माध्यमातून असतील, खासदार निधीच्या माध्यमातून असतील, अशा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून हे डबे त्या ठिकाणी लावले जातात। परंतु हे डबे लावताना हे सरसकट लावले जातात। कुठल्याही प्रकारची या डब्यांची निगा त्या ठिकाणी राखली जात नाही, कुठल्याही प्रकारची दुरुस्ती त्या ठिकाणी केली जात नाही। यातल्या अनेक डब्यांच्या तर फ्रेमच त्या ठिकाणी उभ्या आहेत। तुम्ही रेमंडसारख्या रोडला बघितलं असेल तर त्या नुसत्या फ्रेम उभ्या आहेत। एक जॉगिंग ट्रॅक केलेला आहे काशीनाथ घाणेकरच्या रोडला, तिकडे तर बाजूला लाईनशीर त्या पत्र्याला लागून त्यांनी डबे उभे केलेले, एकदम चांगल्या सुस्थितीतले डबे। मग प्रश्न आम्हाला आणि ठाणेकरांना असा पडतो की अशा प्रकारे वारंवार नवीन निविदा काढायच्या आणि अशा डब्यांवरती चांगले डबे पडलेले असताना खर्च करायचा, तर कुठेतरी ठाणेकरांच्या करोडरूपी पैशाचा हा अपव्यय आहे। या संदर्भामध्ये आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि आयुक्तांना पत्राद्वारे विनंती केलेली आहे की स्वच्छता निरीक्षक यांच्या मागणीनुसारच हे डबे त्या ठिकाणी लावण्यात यावेत आणि राहिला प्रश्न यांचा एखादा स्क्रू पडला असेल किंवा ह्याच्यामध्ये जे किरकोळ दुरुस्ती असतील तर त्या प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंत्यांना तशा प्रकारचे आदेश देण्यात यावे की जेणेकरून हे डबे सुस्थितीत राहील, कचरा वेळीच उचलला जाईल आणि त्या ठिकाणी स्वच्छता राखली जाईल। आणि अशा पद्धतीने संपूर्ण ठाणे शहरामध्ये मागील 5 वर्षामध्ये कुठे कुठे हे डबे लावण्यात आलेले आहेत, त्या डब्यांची सध्या परिस्थिती काय, या डब्यांवरती किती पैसे खर्च केले गेलेले आहेत, यातले किती डबे चोरीला गेलेले आहेत, याचं कुठेतरी ऑडिट, फिजिकल व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं गेलं पाहिजे आणि पुढील काळामध्ये अशा प्रकारे कुठेही सरसकट डबे लावले गेले नाही पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी त्यांना केलेली आहे। आणि वेळी त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना नाही केली तर ठाणे शहरामध्ये, संपूर्ण ठाणे शहरामध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे डबे पडलेले आहेत ते डबे एकत्रित करून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर टाकत ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल। कारण हा ठाणेकर नागरिकांच्या कररूपी पैशाचा अपव्यय त्या ठिकाणी केला जातो।